नमस्कार. पत्रकार हेमंत सुश्ला श्रीराम जोशी. खाजगीमध्ये तरुणांना मी अनेकदा विविध सल्ले देत असतो. आज एक सल्ला जाहीरपणे देतो. म्हणजे व्यायामशाळेमध्ये व्यायाम करताना आपण बघतो की अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यात ते मृत्यू पावतात. किंवा काही खेळताना, काही धावताना, काही नाचताना त्यांना बघता बघता असा झटका येतो आणि ते देवाघरी जातात. मित्रांनो, पण तुम्ही कधी बघितलं आहे का की एखाद्या बारमध्ये तरुण बसला आहे आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो देवाघरी गेला? कधीही घडत नाही. हा तेवढा मोलाचा सल्ला. गमतीचा भाग सोडा, पण त्या जुन्या एका सिनेमामध्ये देवानंदच्या 3 देविया चित्रपटात त्याच्या 3 प्रेयसी असतात आणि तो मोठ्या खुबीनं त्यांना भेटत असतो, त्यांच्याशी रोमांस करत असतो. एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, असं त्याचं सुरू असतं. भारतीय जनता पक्षात देखील नेमकं तेच आहे. म्हणजे जोपर्यंत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत दुसऱ्याची चर्चा नाही. मग एकदा मोदींनी पायउतार होण्याचं ठरवलं की पुढल्याची चर्चा असेल आणि पुढला पंतप्रधान मोदी यांनीच ठरवलेला असेल. वयाची 75 पूर्ण केल्यानंतर नरेंद्र मोदी आणि तिकडे मोहन भागवत त्यांच्या त्या महत्त्वाच्या पदावरून पायउतार होतील अशी चर्चा विरोधक करत आहेत. उगाचच त्या दोघांना एक्सपोज करण्यासाठी किंवा डिवचण्यासाठी, हिणवण्यासाठी अधूनमधून विरोधक त्या पद्धतीने बोलत असतात. अर्थात त्यांच्या बोलण्याकडे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणी लक्ष देत नाही, डुंकूनही बघत नाही. मात्र भागवतांच्या बाबतीमध्ये त्यांच्यानंतर कोण, ही अंतर्गत चर्चा या दिवसामध्ये संघात जोरात सुरू आहे. त्यांनी काही नावं सुचवलेली आहेत. त्यापैकी एक नक्कीच कुठेतरी फायनल होईल. थोडक्यात काय तर 75 पूर्ण झाल्यानंतर भागवत नक्कीच सरसंघचालक म्हणून त्या पदावरून त्या निवृत्त होतील, घरी बसतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच मोदींचा. नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये विरोधकांच्या म्हणण्याला दूरदूरपर्यंत अर्थ नाही. कारण मोदी साहेब 75 वर्षे पूर्ण होत असताना त्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात, मनात ते निवृत्त होण्याची, राजीनामा देण्याची दूरदूरपर्यंत कुठलाही विचार नाही, कोणतीही चर्चा नाही. ही पंचवार्षिक योजना पंतप्रधान म्हणून फक्त आणि फक्त मोदी पूर्ण करतील. तेच या भारताचे ही पंचवार्षिक योजना संपेपर्यंत पंतप्रधान असतील. अर्थात त्यांच्यानंतर कोण, ते नाव देखील मोदींच्याच पसंतीचं असेल आणि त्यातूनच आपण नेहमी कायम फडणवीसांकडे सकारात्मक बघतो. आणि नाही म्हणाला त्या नावाला बळकटी आहे. त्या नावाकडे पुढला पंतप्रधान म्हणून कौतुकानं बघितलं जातं. अख्ख्या भारतात जेव्हा केव्हा अनेकांशी, वेगवेगळ्या नेत्यांशी बोलण्याची वेळ येते तेव्हा फडणवीसांबद्दल कोणीही तिटकाऱ्यानं बोलत नाही किंवा नाराजीचे सूर उमटतात असं दिसत नाही. कारण पंतप्रधान पदासाठी जे जे आवश्यक असतं ते मोदी यांच्या खालोखाल नक्कीच फडणवीसांकडे आहे. आणि त्यातून आज तरी नेमकं तेच वातावरण आहे की मोदी साहेब साधारणतः 2028च्या दरम्यान फडणवीसांना दिल्लीत बोलावून घेतील आणि आपल्या हाताखाली पुढलं ट्रेनिंग देऊन मोकळ होतील.
मोदी जोपर्यंत फडणवीसांना दिल्लीत बोलावून घेणार नाहीत तोपर्यंत तेच या राज्याचे मुख्यमंत्री असतील. अर्थातच मंत्रिमंडळामध्ये मात्र फेरबदल नक्की होतील. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की साधारणतः 1995च्या आधी काही वर्षाआधी विशेषतः दिवंगत धरमचंद चोरडिया किंवा राम कापसे किंवा राम नाईक या पद्धतीचे जे बुजुर्ग आणि अनुभवी नेते होते ते ज्यांना सत्तेत येण्याची घाई झाली होती त्या मुंडे महाजनांना अनेकदा अगदी उघड सांगायचे की काही झालं तरी सेनेशी युती करू नका. किंबहुना चोरडिया तर थेट सांगायचे कुबड्या घेऊ नका. अर्थात त्यांचा हा अंतर्गत विरोध नक्कीच त्यांना भोवला. या पद्धतीचा विरोध करणाऱ्या पण भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणाऱ्या चोरडिया पद्धतीच्या नेत्यांना मुंडे महाजनांनी शेवटपर्यंत सत्तेबाहेर ठेवलं. पण घडलं तेच. जर केवळ सत्तेत येण्यासाठी त्यावेळी मुंडे महाजनांनी युती केली नसती, बाळासाहेबांशी दोस्ती केली नसती, तर आज जो दुर्धर प्रसंग भारतीय जनता पक्षावर ओढवला आहे तो ओढवला नसता. भारतीय जनता पक्ष कुठल्या कुठे स्वतंत्ररित्या निघून गेला असता. पण त्या युतीची सवय लागल्यामुळे ती जी सवय त्यांना जडली ती आजतागायत त्यांना भोवते आहे. त्यातूनच मोदी, शहा, भागवत, फडणवीस या पद्धतीचे नेते आहेत. त्यांच्या ते लक्षात आलं आहे की आता विशेषतः सेनेबरोबर किंबहुना कुठल्याही पक्षावर युती नको आणि त्यातूनच त्यांनी उद्धवजींना दूर केलं. अर्थात ज्या एकनाथ शिंदे यांनी मला भारतीय जनता पक्षाचं वावगं नाही सांगितलं त्यांना जवळ घेतलं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे केवळ शरीरानं शिवसेनेत असले, त्यांची ती एकनाथ शिंदे सेना असली तरी मनानं ते भारतीय जनता पक्षात आहेत आणि त्यांना मोदी, शहा, फडणवीसांचं नेतृत्व मान्य आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यात कुठलेही मतभेद नाही. थोडेफार मतभेद अजितदादा आणि शिंदे या दोघांमध्ये आहेत. शिंदेंच्या मंत्र्यांची बेशिस्त अजितदादांना आवडत नाही आणि अजितदादा तुमचे मंत्री देखील फारसं वेगळं करीत नाहीत हे शिंदे त्यांना तोंडावर सांगून मोकळे होतात. त्या दोघांमध्ये अनेकदा त्यांच्या मंत्र्यांच्या वाट्यावरून काही मतभेद होतात, ही फॅक्ट आहे. पण फडणवीस त्या दोघांना सांभाळून घेतात. त्यामुळे कुठलेही मतभेद उघड्यावर येत नाहीत, जाहीर त्याची चर्चा फारशी होत नाही. पण शिंदेंच्या बाबतीमध्ये नेमकं हेच आहे की शिंदे हे आता बऱ्यापैकी भाजपमय झाले आहेत. त्यामुळे पुढली युती शिंदेंशिवाय कोणाशीही नसेल. मात्र अजितदादांचा तोंडी लावायला जसं लोणचं आपण वापरतो त्या पद्धतीनं नक्की उपयोग करून घेतला जाईल. पण त्याचवेळी त्याचं बक्षीस दादांना यावेळी ज्या पद्धतीनं दिलं त्याच पद्धतीनं वारंवार देण्यात येईल. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडले मराठा तरुण सांभाळायला एक पवार लागतो आणि त्यासाठी शरद पवारांपेक्षा अजितदादा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला अधिक जवळचे आणि विश्वासू वाटतात. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर पुढला मुख्यमंत्री कोण याची चर्चा अधूनमधून भारतीय जनता पक्षामध्ये ऐकायला मिळते. विशेषतः वरिष्ठ नेत्यांशी बोलताना किंवा जे त्यातले अनुभवी आहेत
ज्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये बऱ्यापैकी चालतं त्यांच्याशी चर्चा करताना काही नावं पुढे येतात. अर्थातच फडणवीसांनंतर त्यांच्यानंतरचा मुख्यमंत्री मराठा असावा असं जर ठरलं तर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोघांपैकी कुठलंही नाव पुढे आलेलं नसेल. अर्थात चंद्रकांत दादा हे विशेषतः अमित शहा यांचे अत्यंत लाडके आहेत, जवळचे आहेत आणि फडणवीसांनाही बऱ्यापैकी चालणारे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांना प्रायोरिटी आणि त्यानंतर कदाचित अकस्मात चंद्रकांत पाटील. पण काँग्रेस पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची भूमिका नसते. म्हणजे ज्यांच्या नावाची चर्चा ते राहतात बाजूला आणि तिसराच कुठला तरी बावळट येतो आणि तो मुख्यमंत्री होतो आणि पक्षाचं वाटोळं करून मोकळा होतो. भारतीय जनता पक्षाचे नेते, वरिष्ठ नेते चतुर आहेत. ते अशा या पद्धतीच्या चुका ते करताना तुम्हाला कधीही दिसणार नाही. समजा मराठेतर मुख्यमंत्री हवा आहे तर फडणवीसांची पसंती त्यांचा खास माणूस चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा अर्थातच गिरीश महाजन. पण त्या खालोखाल किंवा त्यानंतर त्या मुनगंटीवारांकडे, सुधीर मुनगंटीवारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुनगंटीवारांचा मुख्यमंत्रीपदासाठी नक्कीच कधीतरी विचार होणार आहे. पण मुनगंटीवारांची फार मोठी चूक अशी होते की त्यांच्या सभोवताली ललवाणी, सलुजा या पद्धतीचे अत्यंत बेरकी आणि शासनाला वर्षानुवर्ष लुटणारे फार जवळचे आहेत. किंबहुना त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक कामांमध्ये मुनगंटीवारांची ढवळाढवळ असते. ते सारे पुरावे मी नक्कीच मांडणार आहे. ललवाणी किंवा सलुजा पद्धतीच्या या दलालांना, कंत्राटदारांना या ठिकाणी मी उगाच नागडं केलेलं नाही. माझ्याजवळ पुरावे आहेत आणि ते मी नक्की मांडणार आहे. किमान ते पुरावे मांडल्यानंतर तरी मुनगंटीवारांनी आता त्यांना पैशांची गरज नाही. एकच मुलगी आहे, मी मागेही म्हणालो होतो, तिचं लग्न झालं आहे, ती पण गर्भश्रीमंत आहे. कशासाठी? पण मुनगंटीवारांनी जर हा मोह आवरला आणि या पद्धतीचे दलाल, व्यापारी, कंत्राटदार त्यांनी दूर ठेवले तर मुनगंटीवार बाहेर जसं भासवतात की मी एक स्वच्छ आणि आदर्श नेता आहे, नेतृत्व आहे, ते त्यांना सिद्ध करणं फारसं कठीण नाही. त्यासाठी या पद्धतीचे काही बदमाश माणसं त्यांना दूर करावे लागणार आहेत. मुनगंटीवार, बावनकुळे, गिरीश महाजन, मराठेतर मंडळींमध्ये या साऱ्यांना उद्याचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच पसंती आहे, प्रायोरिटी आहे. हा विषय इथेच संपत नाही मित्रांनो. तूर्त एवढंच. नमस्कार.